जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आणि टिक्कर मराठीच्या या चॅनलवर. ठीक आहे, तर ICDS टेट भरती 2025 या एक्झामची जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मराठी व्याकरणाचे लेक्चर आजपासून आपण इथे चालू केलेले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम या एक्झामची जे तयारी करत आहेत येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला जर मराठी व्याकरणाचा स्कोर तुमचा वाढवायचा असेल तर हे लेक्चर तुमच्यासाठी अगदी आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे लेक्चर शेअर करा. तर आपले मराठी व्याकरणाचे आपण प्रश्न पाहायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर बघा प्रश्न. सगळ्यात पहिला प्रश्न आहे आजचा आपला. तेजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तेजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल या चार पर्यायांमध्ये? तेजी चा विरुद्धार्थी शब्द सतेज, मंदी, तिखट आणि निस्तेज. तेजी म्हणजे महागाई वाढणं आणि त्याच्या एकदम विरुद्धार्थी म्हणजेच काय तर मंदी. अर्थव्यवस्था जे शिकतायत त्यांना, इकॉनॉमिक्स जे शिकतायत त्यांना या गोष्टी माहिती असतील. ठीक आहे, तर या ICDS आणि टेट भरतीमध्ये जे टॉपिक जास्त महत्वाचे आहेत त्या टॉपिकवर आपण इथे जास्त भर देत आहोत. तर तेजी या शब्दाला विरुद्धार्थी काय येणार आहे? तेजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मंदी. पर्याय कुठला योग्य? तर पर्याय बी योग्य. लेक्चर आपलं चालू झालेलं आहे. ज्यांना ज्यांना आवडले पुन्हा पहिल्यापासून आपण आपले हे लेक्चर इथे चालू केलेले आहेत. आजपासून रोज एक व्हिडिओ इथे तुम्हाला दिसेल. अगदी महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. ज्यांना ज्यांना आवडतोय, जे आता लेक्चरला आलेले आहेत त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचंय. चला मग पुढे पाहूयात आपण. यातायात या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. यातायात शब्दाचा समानार्थी शब्द कुठला असेल चार पर्यायांमध्ये? त्रास, जाणे येणे, कष्ट आणि श्रम. यातायात या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला असेल? यातायात म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्रास. आता जाणे येणे सुद्धा बऱ्याच ठिकाणी याचा आन्सर दिलेला आहे, पण जेव्हा एक्झामला विचारलं जाईल आणि त्याच्यानंतर फायनल आन्सर की मध्ये जे उत्तर येईल तेच आपल्याला बरोबर द्यायचं आहे. सध्या यातायातचा अर्थ त्रास हा लक्षात ठेवायचा आहे. पर्याय कुठला योग्य आहे इथे? तर पर्याय ए योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द पुरातन, दागिना, प्राचीन आणि सोटा. ओळखा. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला असेल? काय येईल बरोबर? तर बघा, आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इथं जो दिलेला आहे दागिना. दागिनालाच अजून म्हणतात अलंकार सुद्धा समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर आभूषणे सुद्धा दागिना या शब्दाला समानार्थी आहे. आभरण, दागिना, अलंकार, भूषण हे सगळे एकमेकांचे पर्यायवाची म्हणजेच समानार्थी शब्द आहे. काय येईल मग बरोबर? चार पर्याय आपल्या समोर आहे, तर इथं कुठला दिलेला आहे मेन शब्द? दागिना. तर हा समानार्थी शब्द आहे आभरणचा, किंवा आभरण समानार्थी शब्द आहे अलंकार किंवा दागिना या शब्दाचा. पर्याय बी योग्य. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला. आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आपला शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? आमचा, स्वतःचा, परका, सर्वांचा. आपला शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? आपला म्हणजेच आपुलकीची भावना, बरोबर. मग आपुलकीची भावना याच्या विरुद्धार्थी काय येईल? तर परकेपणाची जाणीव, राईट. मग आपल्याला विरुद्धार्थी काय असेल? परका हा शब्द आपल्या शब्दाचा विरुद्धार्थी आहे, म्हणून ऑप्शन सी राईट. ज्यांना लेक्चर आपलं आवडतं एकदा लाईक करायचंय आणि या एक्झामची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले हे लेक्चर शेअर करायचे. हा, आणि
हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही सांगायचंय की तुम्हाला या एक्झाम साठी नक्की कुठल्या व्हिडिओची आवश्यकता आहे. आता हे माझं पहिलंच लेक्चर या चॅनलवर तुमच्यासाठी असणार आहे, त्याच्यामुळे मला काही आयडिया नसेलच, बरोबर ना. मला जे घ्यायचे तेच मी इथे घेणार, पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर तुम्हाला माहितीये ना की आम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मग त्या टाईपचे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येऊयात. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, समय, मृत्यू व यमराज या तिन्ही शब्दांसाठी खालीलपैकी एकच पर्यायी शब्द आपल्याला निवडायचा आहे. समय, मृत्यू, यमराज. काय असेल पर्यायी शब्द? मरण, वेळ, मृत्यू देवता आणि काळ. आता तिन्ही शब्दांसाठी एकच शब्द समानार्थी पाहिजे, एकाचा वेगळा दुसऱ्याचा वेगळा नाही. फॉर एक्झाम्पल, समय म्हणजेच वेळ, पण समय म्हणजे मरण नाही ना. मृत्यू म्हणजेच मरण, पण मृत्यू म्हणजे वेळ नाही. या पद्धतीने तिन्ही शब्दांसाठी एकच शब्द म्हणजे एका शब्दातून या तिघांचाही अर्थबोध झाला पाहिजे असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. काय येईल मग बरोबर? ओळखा, लॉजिकनी प्रश्न सोडवायचा आहे. समय म्हणजेच वेळ आणि वेळ म्हणजेच काळ. मृत्यू म्हणजेच मरण, पण मृत्यू म्हणजेच तुझा काळ जवळ आला होता, राईट, म्हणजेच काळ. आणि यमराज आला म्हणजे काळ आलाय आपल्याला न्यायला. या तिन्ही शब्दांना कुठला शब्द समानार्थी आहे? काळ. पर्याय कुठला योग्य? मग ऑप्शन डी, राईट. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला, पाठ चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पाठ चोरणे म्हणजेच काय? मुळीच न दिसणे, कुचरपणा करणे, मदत न करणे आणि मदत करणे. ओळखा. पाठ चोरणं म्हणजेच काय? तर एखादं काम करणं पण पूर्ण ताकद लावून न करणं. पूर्ण ताकद लावायची नाही, फक्त समोरच्याला दाखवायचंय की बाबा हो तू दिलेलं काम मी करतोय, पण पूर्ण ताकद नाही लावायची, कारण तेवढं भेटत नाहीये, बरोबर ना. एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. पाठ चोरली म्हणजे कामामध्ये कमी मेहनत लावणं, कुचरपणा करणे असा त्याचा अर्थ आहे. पर्याय बी योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता आकाश शब्दाला अजून कुठले समानार्थी शब्द आहेत हेही तुम्ही मला बिंदास इथे सांगू शकता. ठीक आहे, चला 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. कुठले 4 पर्याय आहेत? तर बघा, विताख, कंतार, व्यान आणि क्षमा. ओळखा. तर आकाश या शब्दाला आपण आभाळ सुद्धा म्हणतो, जो इथं दिलेला नाहीये. आकाश शब्दाला समानार्थी शब्द गगन सुद्धा आहे. फक्त ख सुद्धा आकाश शब्दाचा समानार्थी आहे. अजून आकाशाला नभ सुद्धा म्हणतात. आकाश या शब्दाला अंबर शब्द सुद्धा समानार्थी आहे. पण या 4 पर्यायांमध्ये कुठला दिलेला आहे समानार्थी, तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. बघा कुठला पर्याय बरोबर येईल. व्योम हा शब्द आकाश शब्दाला समानार्थी आहे, त्यामुळे व्यान चूक करू नका. तर आकाश शब्दाला कुठला शब्द समानार्थी येईल? विताख. पर्याय सी जे देत असतील करेक्शन करून घ्या. ठीक आहे, पहिला पर्याय योग्य आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्याआधी तुम्ही जर सेशन लाईक केलं नसेल एकदा करून घ्या बरं. तुमच्यासाठीच मी लेक्चर हे चालू केलंय, त्यामुळे ज्यांना लेक्चर आवडते लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला पुढे. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनुज शब्दाचा विरुद्धार्थी काय असेल? अग्रज, बहीण, अंत, जनक. अनुज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता अनुज म्हणजे माहिती असेल तरच त्याचा विरुद्धार्थी सांगू शकतो ना आपण. अनुज म्हणजेच काय? याचा एक अर्थ आहे, ऑफिशियल अर्थ, मागाहून जन्मलेला. अनुज म्हणजेच मागाहून जन्मलेला, किंवा त्याला आपण म्हणतो धाकटा भाऊ किंवा लहान भाऊ किंवा नंतर जन्मलेला, राईट. मग याच्या विरुद्धार्थी काय येईल?
आधी जन्मलेला किंवा थोरला भाऊ, मोठा भाऊ, हा त्याचा समानार्थी असेल. मग अनुजला विरुद्धार्थी काय येईल? अग्रज येईल. पर्याय ए बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील म्हण पूर्ण करायची आहे. पदरी पडले झोंड आणि डॅश डॅश. अर्थ माहित असेल तोही सांगायचा आहे, फक्त म्हण पूर्ण नाही करायची, कारण एक्झामला पूर्ण म्हण देऊन या म्हणीचा अर्थ सांगा असं येऊ शकतं ना. त्यामुळे आपल्याला एक प्रश्न सगळ्या दृष्टीने क्लिअर करायचा आहे. चला, पदरी पडले झोंड, 4 पर्याय आपल्या समोर आहेत. काय येईल बरोबर? हा, पदरी पडले झोंड आणि हसून केले गोड. पर्याय ए योग्य. म्हणजेच काय? पदरी पडले झोंड, हसून केले गोड. एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्याच्यात कमीपणा काढून काहीच अर्थ नसतो. स्वीकारण्याच्या आधी आपल्याला त्या गोष्टींचा विचार करायचा असतो. पदरी पडले झोंड म्हणजे एकदा ती गोष्ट स्वीकारली तर त्याला नावं ठेवून फायदा नाही. हसून केलं गोड म्हणजे ते आपल्याला जसं आहे तसं स्वीकारावंच लागतं. बरोबर, पर्याय ए योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दिन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. दिवस, गरीब, दुबळा, रजनी. काय येईल बरोबर? दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता द ला पहिली वेलांटी आणि द ला दुसरी वेलांटी, दोन्हीही दिन शब्दाचा अर्थ वेगळा आहे. द ला पहिली वेलांटी दिन, दिन म्हणजेच दिवस. द ला दुसरी वेलांटी दिन, दिन म्हणजेच दुबळा व्यक्ती किंवा दरिद्री व्यक्ती. राईट. मग यांना विरुद्धार्थी ओळखायला सांगितलंय. मग दिनला विरुद्धार्थी काय आहे? रात्र. आणि दुबळ्याला विरुद्धार्थी काय आहे? श्रीमंत. ठीक आहे, मग आपल्याला द ला पहिली वेलांटी असलेल्या दिनचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. मग काय येईल? दिनला विरुद्धार्थी आहे रात्र, पण रात्रला समानार्थी रात्राचा पर्यायी शब्द याच्यात कुठला दिसतोय आपल्याला? रजनी किंवा निशा असेल तरी तोही बरोबरच आहे. निशा सुद्धा रात्र शब्दाचा समानार्थी आहे. त्याच्यामुळे इथं कुठला पर्याय योग्य आहे आपला? पर्याय डी योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ओनामा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पैकी कोणता? ओनामा करणे म्हणजेच काय? मार देणे, आरडाओरडा करणे, प्रारंभ करणे, स्तुती करणे. ओनामा करणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा सुतोवाच करणे, एखाद्या गोष्टीचा श्री गणेशा करणे, एखाद्या गोष्टीचा शुभारंभ करणे, एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे. हे सगळे शब्द ओनामा करणेचा समानार्थी आहेत. मग याला अजून एक समानार्थी आहे जो 4 पर्यायांमध्ये दिलेला आहे. ओळखा बरं काय येईल बरोबर? ओनामा करणे म्हणजेच प्रारंभ करणे, एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, श्री गणेशा करणे, सुतोवाच करणे, ओनामा करणे. क्लिअर? ऑप्शन सी इज राईट. ज्यांना लेक्चर आवडते लाईक करून घ्यायचंय. पुढचं लेक्चर कसं असावं, कुठल्या टॉपिकवर असावं, काय असावं हे मला प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालील पर्यायापैकी ओळखा. आता नवरा शब्दाला कोणते कोणते शब्द समानार्थी आहे? नवरा म्हणजेच कांत, नवरा म्हणजेच भ्रतार, नवरा म्हणजेच भरता. राईट. नवरा शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? तर भ्राता शब्द नवरा शब्दाला समानार्थी नाही, कारण भ्राता हा शब्द भाऊ शब्दाचा समानार्थी आहे, म्हणून तो नवरा शब्दाचा समानार्थी होणार नाही. ऑप्शन सी इज राईट. त्याच्यानंतर म्हण पूर्ण करायचे. बळी तो डॅश डॅश पिळी. काय येईल बरोबर? म्हण पूर्ण करा. नाक, कान, घसा, कपडे. बळी तो कान पिळी म्हणजेच काय? ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे
तो अधिकार दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच बळी तो कानपिळी, ज्याच्या हातात सत्ता आहे तो अधिकार गाजवणार तुमच्यावर. क्लिअर? पर्याय बी योग्य. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. थँक्यूचं पेज काय पहिलं लेक्चर होतं त्याच्यामुळे जमलेलं नाही आणायला, नेक्स्ट टाइम पासून आणेल. ठीक आहे, तर थांबूयात इथे. पुढचं लेक्चर कसं असावं मला सांगा, नाहीतर सेम कंटिन्यू अशी जी सिरीज आहे तीच चालू राहील. तुम्हाला नक्की काय हवंय या एक्झामच्या बाबतीत ते मला क्लिअर होऊ देत. ओके, चला थांबूयात. उद्या पुन्हा भेटूया याच टायमिंगला. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट.